रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत. तर वाट कसली बघता? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात असलेल्या कणाशी या गावी परंपरेनुसार चालत आलेला 5 पांडव यात्रा उत्सव सालाबाद प्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडला जातो. त्या अनुषंगाने यावर्षी देखील धार्मिक नगरी असलेल्या कणाशीत यात्रा उत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळते आहे. दिनांक 17, 18, 19 फेब्रुवारी या 3 दिवसात हा भव्य यात्रोत्सव पार पडणार असून 19 फेब्रुवारी रोजी भव्य कुस्ती दंगल पार पडणार आहे. या यात्रोत्सवाला दिनांक 17 फेब्रुवारी रोजी यात्रा उत्सव कमिटी, ग्रामस्थ व अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून भव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्य संबळच्या तालात विविध प्रकारचे मुखवट नाचवण्यात आले. या यात्रोत्सवासाठी अभोणा कणाशी परिसरातून लाखो भाविक या 5 पांडव यात्रोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येतात. तसेच या यात्रेत विविध प्रकारच्या दुकानांनी कणाशी नगरी फुलून गेली असून पाळण्यात बसण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. तसेच या यात्रा उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी यात्रा उत्सव कमिटी, कणाशी ग्रामस्थ व अकोला पोलीस यांनी घेतली आहे. या यात्रोत्सव काळात अभोणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या चोख बंदोबस्त देखील असणार आहे. हा 3 दिवस चालणारा यात्रोत्सव सुरळीतरित्या पार पडावा यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सोहम महाजन, उपाध्यक्ष मुकुंद पवार, कार्याध्यक्ष सूर्यभान खैरे, खजिनदार संदीप सोनार, माजी उपसभापती विजय शिरसाट, सरपंच प्रशांत गोविंद, माजी सरपंच नितीन बोरसे, किरण बोरसे, दीपक देसाई, गजानन बागुल, अमित बोरसे, मुन्ना राजभोज, बापू वाघ तसेच कणाशी ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले आहेत. या यात्रा उत्सवाचा संपूर्ण आढावा घेतला आहे आमचे कळवण विभागीय संपादक प्रकाश बागुल यांनी. पाहुयात सविस्तर. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. आज आपण जर बघितलं तर कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये या ठिकाणी यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि कणाशी हे गाव जर आपण बघितलं तर धार्मिक परंपरेने नटलेले गाव आहे. आणि या गावामध्ये आपण बघितलं तर माझ्या पाठीमागे आपण बघाल तर या ठिकाणी 5 पांडव यांचं मंदिर आहे आणि ते 5 पांडवांची यात्रा आज 17 फेब्रुवारी 2024 पासून प्रारंभ करण्यात आलेली आहे. आताच या ठिकाणी अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांच्या हस्ते आणि यात्रा कमिटीचे जे कमिटी सदस्य असतील यांच्या हस्ते नारळ वाढून या ठिकाणी मिरवणुकीचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि या ठिकाणाहून मोठा गाजावाजा यात्रा उत्सवाचा करण्यात आलेला आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी दुकानाची सजावट करण्यात आलेली आहे. या साईडला जर आपण बघितलं तर पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या कणाशी परिसरातून जे खेडेपाड्यातून या ठिकाणी जे यात्रेकरू येतात, भाविक येतात, त्यांच्यासाठी सुसज्ज अशी व्यवस्था यात्रा कमिटीने केलेली आहे. तसेच यात्रा कमिटीने ही देखील या ठिकाणी दखल घेतलेली आहे का कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी दारू असेल, गुटखा असेल, जे मटक्याचे प्रकार असतील या ठिकाणी पूर्णपणे बंदिस्त केलेले आहेत. आणि असं जर कोणी करत असेल त्याला पोलीस प्रशासनाकडून देखील याच्यावर वचक ठेवण्यात आलेले आहे. म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही ही देखील अभोणा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतलेली आहे. ही यात्रा जी आहे ही 19 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे आणि 19 फेब्रुवारी पर्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी आदिवासी बांधव येऊन या यात्रेचा लाभ घेणार आहेत. प्रबंधभूमी महाराष्ट्र मी प्रकाश बागुल, कळवण. काय सांगाल, 5 पांडव यात्रेचा यात्रोत्सव आजपासून चालू झालेला आहे. सालाबाद पद्धतीने नियोजन आहे यात्रेचं आणि कधीपर्यंत? सालाबादाप्रमाणे दरवर्षी जया एकादशी यात्रा भरत असते. जया एकादशी आणि रविवार असं समतोल साधण्यासाठी आम्ही यात्रा आज सुरुवात केलेली आहे. 17, 18, 19 आणि 20 तारखेपर्यंत यात्रा आहे. 20 तारखेला कुस्त्या आणि यात्रेचा समारोप होणार आहे. आजपासून रथाची मिरवणूक आहे. आजपासून सुरुवात होते यात्रेची. म्हणजे पूर्णप्रमाणे आम्ही आपल्या गावाच्या वतीने ही यात्रा अगदी पूर्ण सर्व जाती, सर्व धर्म, समभाव या पद्धतीने आम्ही सर्व एकत्र येतो आणि मोठा उत्सव या म्हणजे एक प्रकारचा सण उत्सव या पद्धतीने आम्ही यात्रा नेहमी साजरा करत असतो. आज आमचा रथ निघालेला, रथामध्ये सुद्धा अनेक पद्धतीचे कलापथक
किंवा अनेक काही नृत्य आविष्कार आम्ही त्याच्यामध्ये आणत असतो. दूरदूरून दरवेळेस वेगवेगळ्या सर्व स्तरातील लोक त्याच्यामध्ये आम्ही सामावून घेतो किंवा एकत्र आणत असतो. त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी एकदम अति उत्साहाने ही यात्रा आम्ही हे करतो. आता 20 तारखेला मोठा कुस्ती दंगल आम्ही आयोजित केलेली आहे आणि अशा पद्धतीने साहेब कनाशी परिसर मधला म्हणजे आदिवासी भाग आहे. हो, आणि त्या ठिकाणाहून आदिवासी बांधवांचा कसा प्रकारे सहभाग लागतो? खूप 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 मोठ्या प्रमाणात आणि अतिशय म्हणजे अतिशय ते श्रद्धेने पाचपांडव मंदिराच्या तिथे सर्व दर्शन घेऊन या यात्रेमध्ये सहभागी होता आणि खूप मोठा त्यांचा आम्हाला सहकार्य असतं या गोष्टीसाठी. किती वर्षाची परंपरा आहे ही? आता यावर्षी यात्रेला 20 वर्ष पूर्ण होते. तसं आमची यात्रा जुनं गाव होतं आमचं, पण मग नवीन विस्थापित झाल्यानंतर यात्रेला खंड झाला होता. पण आता 20 वर्षापासून आम्ही सातत्याने ही यात्रा चालू केलेली आहे आणि ती अतिशय उत्साहाने चालूच आहे. म्हणजे ही 5 पांडवांचं मंदिर काशीला असून काशीनंतर फक्त कनाशीला पाहायला भेटतं किंवा कनाशीमध्ये यात्रा भरताना बघायला भेटते. इतर ठिकाणी तुम्हाला 5 पांडवांच्या नावाने यात्रा भरताना दिसणार नाही. एवढं श्रद्धास्थान आहे लोकांचं, लोक तेवढंच मानतात. म्हणजे भाऊ सर, कनाशी येथे 5 पांडव यात्रेचा यात्रोत्सव चालू झालेला आहे. प्रशासनामार्फत कशा पद्धतीने आपण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि ते प्रकार घडणार नाही यासाठी ग्रामस्थांना असेल भाविकांना असेल कशा प्रकारे आपण आवाहन केले? दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कनाशी गावामध्ये 5 पांडव देवस्थानाची यात्रा भरत आहे. दिनांक 17 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत 4 दिवसाची यात्रा आयोजित केलेली आहे. यामध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. नेहमीप्रमाणे यावर्षी देखील प्रचंड गर्दीने भाविक येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा अवैध दारू, मटका, सट्टा, जुगार, काळचिडी या नावाचे सोरट या प्रकारचे कुठलाही इथे होणार नाही. यावेळी आम्ही पहिली यात्रा कमिटीशी आम्ही चांगला समन्वय ठेवलेला आहे. त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की कुठल्याही प्रकारचं अवैध या यात्रेमध्ये होता कामा नये आणि आपल्या यात्रेला गालबोट लागता कामा नये. यासाठी यात्रा कमिटीने सुद्धा तेवढी खबरदारी घेतलेली आहे. तर या यात्रेच्या दरम्यान मध्ये काही कुठल्या चोऱ्या वगैरे होणार नाहीत किंवा कुठलं अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आम्ही योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे. कुस्तीच्या दिवशी देखील आम्ही पुरेसा बंदोबस्त ठेवणार आहोत जेणेकरून कुठलाही असा अनुचित प्रकार घडणार नाही. 5 पांडव यात्रोत्सवाचं 2024चं नियोजन ग्रामपंचायत ग्रामस्थ कनाशी यांनी केलेलं आहे. यावेळेस यात्रा उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी सोहन महाजन यांची निवड केलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली यात्रेची घोडदौड चालू आहे. 2005 साली यात्रेचा शुभारंभ झालेला आहे. ऍक्च्युली ही यात्रा फार पूर्वीपासून कनाशी गावी भरत होती, परंतु काही दिवसांनी ग्रामस्थांच्या काही वैयक्तिक हेव्यामुळे ती राहून गेलेली होती. नंतर ती 2005 साली कनाशीच्या स्थानिक ग्रामस्थांनी सुरू केली. 5 पांडव हे पूर्वी चनकापूर धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये होतं. त्यानंतर ग्रामस्थांनी त्याचं पुनर्वसन केलं आणि त्याची स्थापना या ठिकाणी केली. या ग्रामस्थांनी 5 पांडवाची स्थापना केल्यानंतर येथे शासनाच्या वतीने सुख सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. इथं मला वाटतं आमदारांच्या खासदारांच्या निधीतून काही कामं करण्यात आलेले, ग्रामपंचायतीचे आता हे सरपंच उपसरपंच यांच्याही सहकार्यातून येथे विविध विकास कामं सुरू आहेत. तर पोलीस प्रशासन तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने यात्रेचा या ठिकाणी चोख बंदोबस्त केलेला आहे. तर ग्रामस्थांनी विशेषतः आदिवासी भागातील जे यात्रेकरू आहे त्यांनी 5 दिवस यात्रेत सुरू असणारा यात्रेचा या ठिकाणी आनंद घ्यावा असं मी ग्रामस्थांच्या वतीने व यात्रा उत्सव समितीच्या वतीने सर्वांना विनंती करतो व यात्रेच्या शुभेच्छा देतो. सर, एक महत्वाचा विषय म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली परंपरा कुठेतरी नवीन पिढी त्याचा बोध घेत नाही किंवा ती खंडित होताना दिसते, म्हणून नवीन पिढीला आपण काय आव्हान करतो? काय होता इथं थोडं आध्यात्मिक अनास्था जी आहे ती दूर झाली पाहिजे आणि विशेषतः सर्वांनी आध्यात्मिक कडे वळून हा यात्रा उत्सव आहे याचा पौराहित्य केलं पाहिजे. विशेषतः व्यसनापासून काही जे तरुण व्यसनापासून दूर झाले पाहिजे. आध्यात्मिककडे तुम्ही ज्यावेळेस वाटचाल करता त्यावेळेस तुमचे ऑटोमॅटिकली वाईट गुण बाजूला होत असतात. तर मी आज या यात्रा उत्सवच्या प्रवचन देत नाही, परंतु एक यात्रेतील स्लोगन म्हणतावं लागेल का प्रत्येक तरुणाने व्यसनापासून दूर गेलं पाहिजे. म्हणजे आजच्या यात्रेचं प्रतीक ठरलं पाहिजे की युवा लोकांनी व्यसनापासून दूर होऊन आध्यात्मिककडे वळलं पाहिजे.